सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीचे जे लोक प्रेमामध्ये पडलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आज एक नवीन वळण येणार आहे. आज तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले असाल आणि आजचा पूर्ण दिवस तुम्ही त्यांच्यासोबत प्रणयामध्ये घालवाल. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये काळजी कराल. त्याच्यासाठी तुम्हाला पैशांची तजवीज देखील करावी लागेल. जर तुमचा संपत्ती संबंधी एखादा वाद प्रलंबित असेल तर तो सोडवण्याची वेळ आता आलेली आहे, लक्षात घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री 40 पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस प्रगती घेऊन आलेला आहे. एक वेळी अनेक कामं आल्यानं तुमच्या चिंता वाढतील. व्यवसाय करणारे लोक आज कडवटपणाला गोडव्यामध्ये बदलण्याची कला शिकून काम सहजगत्या पूर्ण करू शकतील. कुटुंबातील हेव्यादाव्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वडीलधाऱ्यांशी सल्लामसलत कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशामध्ये जाऊ इच्छित आहेत त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी जर तुमच्यावर एखादं काम सोपवलं असेल तर ते काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे. टीमवर्कमध्ये काम करून तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना खुश करण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट आईवडिलांकडे बोलून दाखवल्यात तर ते तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा निराशाजनक असणार आहे. जर तुम्ही आज एखाद्या कामाचा प्रयोग करून पाहिला तर तुम्हाला त्यात निराशाच हाती लागेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत एखादी नवीन योजना बनवू शकता. घरात एखाद्या पूजेचं आयोजन केल्यामुळे घरामध्ये पाहुण्यांचं येणं जाणं सुरू राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या योजनांमधून चांगले पैसे कमावतील. आज तुम्हाला अभ्यास आणि अध्यात्म यात आवड निर्माण होईल. आजचं काम उद्यावर ढकलण्यापासून तुम्ही स्वतःला आवर घाला, नाहीतर याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणावरही आंधळा विश्वास तुम्ही ठेवू नका. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर तुम्ही ते पैसे बऱ्यापैकी चुकते करू शकाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहणार आहे. नोकरदार लोक जर आज एखादं पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असतील तर आज त्यांची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्याचा फायदाही होईल. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल, नाहीतर एखादा जुना आजार डोकं वर काढू शकतो. डॉक्टरांचा सल्ला तुम्ही आज नक्की घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांमध्ये आजच्या दिवशी आत्मविश्वास वाढणार आहे. विद्यार्थी जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तेव्हाच त्यांना यश मिळेल. तुमच्या आत्मसन्मानामध्ये वाढ झाल्यानं तुम्ही तुमची सर्व कामं विनासंकोच पूर्ण कराल. आपल्या सासरच्या मंडळींना पैसे देण्याआधी त्यांच्याशी चर्चा नक्की करा. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही गोष्टींवरती चर्चा नक्कीच करायला हवी, नाहीतर तुमच्या संबंधांमध्ये दरी निर्माण होऊ शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये आज काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठीचा दिवस चांगला जाणार आहे. चांगलं काम करून तुम्ही एखादं मोठं पद किंवा यश मिळवू शकता. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची आज शक्यता आहे.
तुम्हाला तुमच्या मनामध्ये चाललेल्या घालमेलीविषयी आपल्या कुटुंबियांसोबत मन मोकळेपणानं बोलायला हवं. जर आज तुम्ही तुमच्या मुलांवर काही जबाबदारी सोपवलीत तर ते तुमच्या विश्वासाला पात्र ठरतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्यांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये चिंता कराल. तुमच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ अशी काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान वाटेल. जीवनसाथीसोबत एखाद्या बाबतीमध्ये तुमचे मतभेद होऊ शकतात, ज्याची तुम्ही थोडी काळजी कराल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे जे लोक प्रेम जीवनामध्ये आहेत त्यांना त्यांच्या जोडीदाराशी बोलताना मात्र सावध राहावं लागेल. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला होला हो करू नका, नाहीतर नंतर याचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर यातून तुम्ही धडा घ्यायला हवा. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना आणखी एक ऑफर येण्याची शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. घरातील एखाद्या वडीलधाऱ्या माणसाजवळ कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही हट्ट करू नका, नाहीतर ते नाराज होतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगली संधी मिळेल आणि यातून त्यांची कमाई देखील चांगली होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज समस्यांनी ग्रासलेला दिवस राहणार आहे. कुटुंबातील लोकांमध्ये आज एखाद्या बाबीवर भांडण होऊ शकतं. यामध्ये दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच तुम्ही एखादा निर्णय घ्यायला हवा. आज तुमचं मन ताणतणावानं थोडं त्रासलेलं राहील. जर संपत्ती संबंधी एखादं प्रकरण तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असेल तर आज ते संपुष्टात येईल. दिवसाचा काही काळ तुम्ही आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यतीत कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.